विचारा ते काय करतात. माझं लग्न करते, माझी समाचारी मुलं हैदराबादचं गॅजेट आंतरवादीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावर हल्ला आमच्यावरती 3 तास खाते जाणून घेऊन खोटे गुन्हे दाखल केले. ही ताबडतोब घेण्यात यावी याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावं त्याच्यासाठी उभा आहे. ते काय करतात, मी समाजासाठी लढणार, मरेपर्यंत लढणार. काल असं म्हणाल की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते. आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक झाली नाही बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत ते मार्ग लागत नाही, तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा. आणि 10 महिने ठेवलेच नाही. आणि पहिल्यापासून सांगतो की अजून थोडं सांगते की सरकार जसं म्हणतं परत येते नाही म्हणते, जसं म्हणते येते नाही म्हणते, लगेच सोयीची अंमलबजावणी सुद्धा 5 महिने झाले अंमलबजावणी करण्यासाठी. त्यावेळेस थोडा लागतो करायचा असतं. प्रत्येकी काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दात. ठीक आहे, तरीच नेतो म्हणलेत ना, नेतो ठेवला, कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तरी जाहीरपणा नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नाव सुद्धा सांगू की कोण म्हणलंय तरीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली, जाहीरपणानं सांगू थोडं ते कधीच नेण्याचा विषय थोडंफार हालचाल तर दिसू द्या, मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणार लोक की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय कधीच केला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच नेलं. थोडंसं तडीच नेण्याचा प्रयत्न करत आहे. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुक सुद्धा समाज करत तडीच नेल्याबद्दल. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. काही टाइम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का? इतक्या वेळात सगळं होईल, कारण शेवटी उपोषण रस करता, तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम जाणार नाही. तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? याबद्दल काहीतरी चर्चा करायची. टाइम बॉन्ड आज कळलं, संध्याकाळपर्यंत कळलं विषय काय. नाही कळालं तर पुन्हा सलाईन करून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवून तर माझी चूक नाही. त्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नको म्हणले, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणले, आम्ही ठेवला. रात्री सलाईन लावली आणि कोण मंत्री काय विषय थोडा तडीच नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाज त्यांचं कौतुक करत की त्यांनी विषय तडीच नेला. म्हणून थोडं तडीच तर नेऊ द्या, जाहीरपणानं होईल. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला. पहिल्या उपोषणाला, दुसऱ्या उपोषणाला सरकारने तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता. हे आंदोलन, मोठं आंदोलन 5 दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला, महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्यात नाही. मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलं होतं ना, आता दुर्लक्ष करतील. म्हणतात तसं तर लोकसभेत फटका बसला म्हणून जर असं करत असत याच्यापेक्षा 10 पट विधानसभेला बस. तसं काय नाही. तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आणि वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाही, पण मग येत आहे त्याची दीर्घ सोडणार नाहीत ना. आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असणार, शेवटी आमचं आम्ही जिथले व्यवस्था आहेत ना राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलो शकत नाही. आम्ही खंबीर येतो, काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतोय त्यांना, बाबा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, समाजाला नाही जायचं, आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे, आम्हाला आरक्षण. तुम्ही जर मजा बघणार असाल विधानसभेतून सुद्धा आउट करणार. परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो सरकारचा, तेच आंदोलकाचं खरं काम असतं, त्याच आंदोलक म्हणलं जातं. त्यांनी सांगितलंय आम्ही ताबडतोब आता ही दिवशी तरीच नेणार आहे, तुम्ही चालेल घ्या. काय वाईट करतोय आपण? आंदोलक म्हणून आम्ही, मला माझी जात मोठी करायची, मग त्यांच्या शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं. ते सन्मान मी केलं, त्यांनी नाही केलं. त्यावेळेस त्यांनी जर विषय तरीच न्यायला लागले, जाहीरपणे समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता, यांनी तरीच कामं नेले, तो समाज कौतुक करेल त्यांचं. कारण आम्हाला तुम्ही सुद्धा आरक्षणाशी देणे गेले नाही केलं तर सलाईन करू शकता येईल. पण सरकारला
मग वेटी धरता असं सुद्धा सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की 10% आरक्षण दिलं आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते, तरी तुम्ही सरकारला वेटी धरता असा आरोप होता. त्याला म्हणून तू भीती 10% पोर आली कोणी शान आहे अति शान आहे ना मित्र आहे म्हणा आणखीन वातावरण नको बिघडू मित्र आहे म्हणा 10% माझे त्यांनी मोगम बोलू नको आणि तो याने ते चव घालू नको म्हणा कोण असेल ते मला नाही विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढली डोक्याच्या वरून जायसारखं बोलायचं नाही छानपणा करायचं नाही आमचे जीवच झाले आमच्या समाजात लोकांनी आम्हाला माहिती आम्हाला काय बोलतो इच्छित होतो तुमचं आंदोलन वेटी धर नाहीतर कसं काय त्याचं नाही तर काय एवढं आंदोलन सुरू असतं तर गोष्टी काय 10 महिने आंदोलन चालवून आम्ही शेतकरी लोक आहेत आम्ही गरीब लोक आहेत साध्या बोळेल इतके दिवस आम्हाला वेटीच धरलं मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखवून आणि दाखवू बघू किती दिवस छळ करतात आमचा किती दिवस पाटील ज्या ज्यावेळेस आंदोलन सुरू करतायत त्या विरोधात ओबीसी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा हाक देत आहे. आजही लक्ष्मण हाके यांनी आंतरवालीतून ओबीसी आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा केली आहे. जाधव मला बाकीच्यावर नाही काय बाकीच्या नाही की नाही कोण उभा करणारे आणि काय मला मी माझ्या समाजातलं तर मी कोणाला किंमत येत नाही पुढं न कर मला पुढं न कर पाटील असं म्हणाले की 10 पैकी 9.5 मागण्या पूर्ण झाल्याची आणि उठणार नाही असं 10 पैकी 8 मागण्या पूर्ण करायला पंच पूर्ण झाल्या दाखवा म्हणा चांगलं 8 पंच पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला त्याला जोडूनच पुन्हा भुजबळ असं म्हणाले की एकूण आहे वाढतच राहणार एक मागणी झाली की पुढची मागणी त्याला नाही कळत ते कामातून गेलेले एवढं ओबीसी अडचणीत आला असता का त्याच्यामुळेच अडचणी आलं बदली नाही हे तुम्ही पॉलिटिकल असं स्टेटमेंट होते असं तुम्ही ऍक्च्युली म्हणणं आहे की मागण्या सरळ वाढतच चालल्या त्या खरंच मागण्या अगोदरच्या पूर्ण झाल्या म्हणून वाढत चालल्या का झाल्याच नाही म्हणून त्याच मागण्या तुम्ही लावून धरताय या संदर्भात जरा तुमचं स्पष्ट गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते मराठा आणि कुणबी एकच आपली पहिली मागणी की त्याला 1000 लागतं मग 57 लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या सगळ्या सोयरींच्या अंमलबजावणी गुन्हे मागे घेऊन हैदराबादचं घ्यायचे ते पूर्वीपासून नाही का यशेष मागे घेऊन पूर्वीपासून नाही का कोणत्या लांबलं काय लांबलंय सांगा ना पुढे काय बोललो ते जीवर आलं ठीक आहे बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसे आता आमच्या हाताने आम्ही घेऊ आम्ही देणारे ऋण लोक आमच्या गरीब लोकांना रात्री राऊत यांच्यावर चर्चा होत असताना मुंबईतल्या राज्य पक्षावरच्या देश पातळीवरच्या कुठल्या नेत्यांची तुमचं डायरेक्ट फोनवर किंवा फोन झालंय का मी सांगितलं नको म्हणून त्यांनी कधीच काढू म्हणून सांगितलंय आम्ही विश्वास ठेवला शब्दावर विश्वास ठेवून गरजेचे शब्दाचा सन्मान करणे गरजेचे त्याच आंदोलक म्हणलं जातं हे आंदोलक आहे ते मला माझ्या समाजाला मोठं करायचं त्यांच्यावर विश्वास ठेवून माझी जबाबदारी ठेवलंय रात्री 3 वाजता आम्ही सलाईन पण घेतली त्यांनी नाही स्टडीज नाही दिवशी तर पुन्हा सलाईन काढून फेकून मला माझ्यासाठी समाज मोठं कोण नेते काय जाहीर समाजाला सांगा आणि त्यांनी तरीच नेलं मी असला नेता तरी माझा समाज कौतुकच करणार आम्ही काय वाईट करायला काय आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या आमचं हे धोरणे पाहिलं मी द्या आरक्षण पाहिजे ते नाही दिले की सलाईन काढून फेकली चलो धन्यवाद पुढे मला नल्ल कोरडं पडलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.